नमस्कार, मी मारुती तुकाराम संकपाळ, राहणार नेरली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आज आम्ही सांगवडेवाडे इथे टमॅटोच्या प्लॉटमध्ये शेतामध्ये आलेलो आहे. आपली ओळख सांगा. नमस्ते सर, माझं नाव अनिल गोपाल चौगुले, राहणार सांगवडेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. सर, हा तुमचं क्षेत्र किती आहे? आमचं क्षेत्र आहे 10 गुंठे. आणि लावण कधीचे आहे? लावण आहे 22/11/2020. तर आज तारीख आहे 7/1/2021. 2021. आज सर्वसाधारणपणे 45 दिवस झाले. म्हणजे लावण केल्यानंतर मी 10व्या दिवशी म्हणजे आळवणी घातलेला केळांची. हा 35 दिवसाचा फरक आहे. हां, 35 फरक आहे. तर ही टमॅटोची शेती तुम्ही किती वर्षांनी करत आहात? साहेब, मी टमॅटो जवळजवळ 18 वर्षाचा टमॅटो करतो मी. बरं. पण 18 वर्षानंतर आता ही केळानं वापरल्यानंतर एवढा फरक होता म्हणजे आहे, त्याच्या अगोदर मला कधी फरक जाणवला नाही. तर केरन वापरल्यामुळे आता आपण म्हणजे तुमच्या शेतीमध्ये काय काय बदल झाले किंवा तुमच्या पिकामध्ये काय बदल झाले ते आमच्या जरा शेतकरी मित्रांना सांगा. चौगले साहेब, मला सांगा, ही टोमॅटोची कुठली व्हरायटी आहे? हा JK 811 टमॅटो वर्ग आहे. बरं, आता ह्याच्यामध्ये आपल्याला जमिनीमध्ये काय काय बदल जाणवले? जमिनीमध्ये म्हणजे पांढऱ्या मुळ्याची संख्या म्हणजे भरपूर आहे. हां हां, पांढऱ्या मुळ्याची संख्या भरपूर आहे. अगदी म्हणजे प्रमाणच्या म्हणजे नेमापेक्षा जास्त आहे. पांढऱ्या मुळा भरपूर वाढले भरपूर वाढले आहे केळांमुळे. चौगले साहेब, आता आपल्याला याचा फुटवा कसा वाटतोय ते सांगा मला. कसं आहे साहेब, मी 18 वर्षाचा टमॅटो करतोय. पण असाच फुटवा कधी म्हणजे जमिनीपासून 1-2 इंचाच्या अंतरावर तिथून फुटवा भरपूर झाला याला. साहेब, दाखवा आम्हाला. हा बघा, फुटवा भरपूर आहे. तळातून फुटवा आहे. अगदी तळातून फुटवा आहे. 1 इंच गॅप नाही आहे. असं डायरेक्ट खालून फुटवा चालू झालेला आहे. आणि कांड्याचं अंतर पण म्हणजे लहान आहे. बरोबर, कांड्याचं अंतर लहान आहे. आणि फुलकळी पण भरपूर आहे. ठीक आहे. फुलकळी आपण बघतोय. आता इथं मला फुलं जरा काउंट करून दाखवा किती असेल अंदाजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवा एक ह्याला आहे. एका घसाला आहे. म्हणजे आपण इकडे बघतोय अगदी फुलकळीनं भरपूर प्लॉट डेव्हलप झालेला आहे. पानाची जाडी पण भरपूर आहे. पानाची जाडी पण भरपूर आहे. हार्ड आहेत, पानं हार्ड आहेत. आणि काळोखी पण अतिशय सुंदर आहे सर. कलर पण आहे, कलर सोडलेला नाही. बरं, मला काय म्हणायचं आहे, दरवेळेसपेक्षा फुलकळीचं प्रमाण कसं वाटतं तुम्हाला? साहेब, दरवेळेसपेक्षा फुलकळी डबल आहे. डबल आहे म्हणजे डबल नाही. बरं, याच्यासाठी तुम्ही काही औषधं वगैरे वापरत होता फुलकळीसाठी, ती वापरली काही वेळेला? यावेळी वापरलेलं नाही. त्यामुळे म्हणजे गरजच वाटली नाही. गरज एवढी सुरुवातीपासूनच फुलकळी जोरात आहे. चौगले साहेब, तुम्ही ते मला बांधणीचा किस्सा सांगितला, तो काय म्हणजे कसं झालं होतं? कसं आहे साहेब, आता आम्ही टमॅटो भरपूर करतोय, म्हणजे 17-18 वर्षाचं भरपूर करतोय. कधी असं एवढे माणसं लागले नाही. यावर्षी आम्ही 10 गुंठे टमॅटो आहे माझा, पण मला एवढी माणसं लागत नाही बांधणीला. घरानं आम्ही बांधतोय. या वेळेला केरानं वापरल्यामुळं मला 17 गडी एक्स्ट्रा लागले बांधण्यासाठी. अरे बापरे, म्हणजे एवढा फुटवा झाला की त्याला जास्त गडी लावावं लागले. आता किती बांधणी झाले त्याचा सर? आता 2 बांधणी झाले याचे. 2 बांधणी झालेले आहेत. म्हणजे 45 दिवसामध्ये 2च बांधण्या झालेल्या आहेत ऑलरेडी. आणि तिसरी बांधणी आता 4 दिवसात करायलाच पाहिजे. एवढा अजून फुटवा वाढलेला आहे. चौगले साहेब, एकंदरीत केरन मार्गदर्शन घेतल्यामुळं आता प्लॉट तुम्हाला एकंदरीत कसा वाटतोय? साहेब, केरन मार्गदर्शन घेतल्यामुळं प्लॉट असा एकसारखा असा आलेला आहे. फुटवा भरपूर आहे, फुलकळी भरपूर आहे. आणि म्हणजे असं म्हणजे कुठे पण बघा तुम्ही एकसारखा प्लॉट आहे. म्हणजे एकसारखा उंची फुटवा भरपूर आहे. बरं बरं बरं, जबरदस्त. चौगले साहेब, आपल्याला ह्याच्या आता किडी रोगाच्या संदर्भात काय तुम्हाला अनुभव आला? आम्ही किडीचं अजून औषध मारलेलं नाही. मी किडीचं औषध मारलेलं नाही. 45 दिवस झाले तरी अजून एकदाही मारलेलं नाही. बरं, आणि व्हायरस वगैरेचं? व्हायरस पण नाही आहे काय, म्हणजे कुठेही व्हायरस नाही आहे अजून? नाही. अगदी ठीक आहे. तर चौगले साहेबांचा प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत राम बेंडवडे. तर सर, तुम्हाला हा प्लॉट कसा वाटतो? हलक्या जमिनीत म्हणजे फुटभर मातीच आहे या शेतीमध्ये. म्हणजे पूर्ण बुरमाड आहे सर, इथं आपण बघितलं लक्षात येते. त्यामध्ये पानाची जाडी, झाडाची उंची एकसारखी, फळांची संख्या ही 1 नंबर आहे केरन मार्गदर्शनमुळे. आजपर्यंत म्हणजे ह्या जमिनीत मी कधीच असा प्लॉट आलेला बघितलं नाही. किडी रोगाबद्दल तुम्हाला ह्या प्लॉटबद्दल काही बदल वाटतोय की तुम्हाला? किडी रोगाबद्दल म्हटलं तर काहीच म्हणजे दिसत पण नाही. किडी म्हणजे सर्वसाधारण थ्रिप्स, पांढरी माशी वगैरे काहीही नाही, आळी वगैरे काही नाही. आणि या कंडिशनला म्हटलं तर व्हायरसचं प्रमाण भरपूर पाहिजे होतं, पण काहीही दिसत नाही प्लॉटमध्ये. 1% नाही आणि जबरदस्त प्लॉट वाटतो.
ओके, म्हणजे एकंदरीत सर ढगाळ वातावरण आहे तरी सुद्धा याच्यावर कुठल्याही प्रकारची कीड नाही आहे, ना कुठला व्हायरसचं इन्फेक्शन प्रादुर्भाव झालेला नाही सर. ओके ओके, हा एक जबरदस्त तुम्हाला बदल वाटत आहे. चौले साहेब, साधारण या 10 गुंठे टोमॅटोसाठी आपण याच्या अगोदर किती खर्च करायचो आणि आत्तापर्यंत या किरण मार्गदर्शनामुळे आता किती खर्च झाला ते जरा सांगा आम्हाला. ह्या किरण मार्गदर्शनामुळं मी ह्याच्या अगोदर 20 ते 22,000 ह्या 10 गुंठ्यासाठी खर्च करत होतो. आता सध्या मी किरण वापरल्यामुळे मला एक 5 ते 7,000 रुपये खर्च आलेला आहे. म्हणजे फक्त 7,000 रुपयेच खर्च आलेला आहे. पण आलेला आहे. ओके ओके ओके, आणि जवळजवळ आपल्या त्या खर्चामध्ये जवळजवळ खूप बचत झालेली आहे. चौले साहेब, मला सांगा आता जी काय आपल्या टोमॅटोच्या प्लॉटची कंडिशन आहे, म्हणजे खालून आलेला फुटवा असेल, पानं असतील किंवा फुलाची कंडिशन असेल, आता फळाचं पण सेटिंग व्हायला लागलं आपण बघितलं तर आता बघा इथं काही ठिकाणी खूप सुंदररित्या फळाचं पण सेटिंग झालेलं आहे. ठीक आहे, तर हे बघता सर आपल्याला काय वाटते की या उत्पादनामध्ये किती वाढ होऊ शकते? तर हे किरणमुळे डबल उत्पादन 100% होणार. होऊ सर तुम्हाला काय वाटतंय? डबल होऊ शकतो. तशी कंडिशन दिसते पूर्ण. कंडिशन आहे. कंडिशन आहे. साहेब, किरण वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का? हो हो, भरपूर समाधान आहे. आणि मी इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं बाबा तुम्ही येऊन माझा प्लॉट बघा आणि त्यानंतर तुम्ही किरण वापरायचं की ठरवा. दिलेल्या माहितीबद्दल तुमचं हो. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. थँक्यू.